हॅलो. उद्या आहे ना माझ्या बाईचा बर्थडे. प्रतिज्ञा माझी बाई, या बाबाची मुलगी, या बाबाची मुलगी, या आजीची नात. आणि म्हणजे काल तिचा बर्थडे, भीमा कोरेगावचा दिवस. आणि मी तर 7 दिवसच बाबा दवाखान्यात होते. कोण काम करणार? काम करायचं, हे करायचं, पोट दुखतंय, मग मी 7 दिवस दवाखान्यात होते. आणि ती बरोबर इकडं फटाकड्या वाजायला लागल्या. तिकडं माझी मुलगी झाली. आणि त्या मुलीने एवढा मला त्रास दिला. 12 वाजता ह्या खाटावर त्या खाटावर, ह्या खाटावर त्या खाटावर मी चेकते. आणि वाडबाय होती कोरड्याची, माझी आई सारखी. मग ती म्हणा, अगं बस खाली, अगं बाओ आई पोट दुखतं, पोट दुखतं. आणि माझी सासू 8 दिवस यायची, दुधाचा तांब्या घेऊन, काय पण मला खायला घेऊन. आणि मग 1 तारखेला ती आली. अगं बाई, मी 8 दिवस झाले सारखी येते, कधी तू बाळातीन होती, नाही तर चल घरी. अवा तू ये बघी मुलगी. आज तुला एवढा आनंद झाला, कारण 5 पिढीमध्ये मला मुलगी झाली. पळत पळत गेली आणि सगळ्यांना सांगितलं मुलगी झाली, मुलगी झाली. सगळ्यांना आनंद झाला. माझा नवरा तर मला बघायलाच येत नाही. माळीत्यान झालं काय येतच नाही बघायला. आणि मग न्यायच्या टायमाला आईने मला लय काय काय आणलं, मुलीला पण काय काय आणलं. आणि मग आईने नटवलं बिटवलं मुलीला. माझ्या नवऱ्याने लगेच तिच्या पप्पाने घेतली मुलगी. ए बाबा काय करतो, पोरीला कुठं घेऊ? मी माझी बायको घेऊन घरी चाललो. हा, घरात खायला नाही, काय नाही, चालला बायकोला का घेऊन. हा, तू तुझी मुलगी घेऊन जा, मी माझी मुलगी घेऊन जाते. माझ्या आईने सगळे त्या मुलीच्या वरचे कपडे काढले का, म्हणून हा मुलगा घेऊन जाणार नाही बाबा माझा जावायला मुलगी. पण त्या बाबांनी कशी या पोरीला घेऊन गेली कसा नाही बाबा. घरी गेला, माझी आजच सासू माझा सासरा बघायला आला. हे काय म्हण, याला त्याला सांगतं दूध पाजा. बाजूची बाई झाली होती त्या दिवशी बाळातीन. आई बोलली टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन देणे का लेकिन लेणे का नाही, अशी माझी आई बोलायची. माझी सासू आली कामावरून. ए बाबा हे काय केलं, अशा मुलीला आणलंस तू घरी? आणि मग ती संध्याकाळी घेऊन आली माझ्या मुलीला. 15 दिवस झाले का माझा नवरा मला न्यायला यायचा. अशी माझी फजिती. काय सांगायचं.